राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जंतर मंतरवर पोहोचले आहेत आणि अभिजित दिपके आणि सर्व जे जखमी आहेत त्यांची देखील त्यांनी विचारपूस केलेली आहे. साहेब, 2 दिवसापूर्वी पवारसाहेब या ठिकाणी भेटून गेले, चर्चा करून गेले. आता तुम्ही या ठिकाणी जंतर मंतरवर आलात. जंतर मंतरवरती जसा प्रतिसाद आहे, मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारचे आता विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. लक्षात घ्या की विद्यार्थी आंदोलन हे देशाची दिशा बसवण्याची ताकद ठेवतात आणि ह्या भारताने हा इतिहास बघितलेला आहे की इंदिरा गांधी सर्व शक्तिमान इंदिरा गांधीच्या विरोधात पहिल्यांदा उतरला विद्यार्थी गुजरात आणि बिहारमधनं. त्याच्यातनं नवनिर्माण आंदोलन तयार झालं आणि अखेरीस इंदिरा गांधींना जावं लागलं. तुम्ही नको त्या पोरांना नको तसं मारलं. ज्या पोरांना मायेची गरज असते त्यांना तुम्ही धाक दाखवून चूप नाही बसू शकत. अरे आजची परिस्थिती अशी आहे की जे बापाचं ऐकणार नाही ते दुसऱ्याचं काय ऐकणार आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या छाताडावर मारलं, पोरींच्या पार्श्वभागात तुम्ही दांडका घालता आणि त्याचे आणि सर्वात डेंजरस काय आहे तर सोशल मीडिया. तुमची मेनस्ट्रीम मीडिया काही करू शकत नाही. आता छोट्या छोट्या गोष्टी व्हॉट्सअप सोशल मीडियावरती येतात, छोटे छोटे व्हिडिओ निघतात आणि फटकन मार्केटमध्ये जातात. आज सकाळचा व्हिडिओ बाहेर आला की तुम्ही शांत बसा नाही तर 50 ग्रॅम पावडर टाकून देईन. पावडर म्हणजे काय? कोकेन. महाराष्ट्रामध्ये पावडर म्हणजे कोकेन. म्हणजे मग हा तुमच्या अधिकाऱ्याकडे 50 ग्रॅम 50 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 300 ग्रॅम कोकेनची गोष्ट. 300 ग्रॅम कोकेन कुठनं आलं याच्याकडे? साधा प्रश्न उभा राहिला. तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. ती पोरं आधी घाबरल्यासारखी दाखवतात आणि नंतर एक दुसऱ्याला असं खुणवत असतात. त्यांनीच व्हिडिओ काढला आणि बाहेर टाकून दिला. ह्या वयोगट खतरनाक असतो, खतरनाक. आणि ह्या खतरनाक वयोगटाला हात घालणं एकदम चूक आहे. याच्या अगोदर सरकार चर्चा करण्यासाठी देखील तयार नव्हतं. काल जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. आज मोदींचं ट्विट आलं. कुठेतरी आता सकारात्मक दिसतंय. पहिलंच केलं असतं ही परिस्थिती झाली नसती. लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रश्न हा चर्चेनीच सोडवला जातो. विचार करा ना, काँग्रेसचं सरकार असताना त्या अण्णा हजारेला भेटायला दररोज एक मंत्री यायचा. तेव्हा तुम्ही म्हणायचं उगाच अण्णा हजारेला मोठं करताय. तसं हे सरकार नाही आहे. हे सरकार वाकणार नाही. हे धीट सरकार आहे, धीट. हे असं तुमच्या मागितली म्हणून राजीनामा विसरून जायचं. पण लढा जेवढा ते राजीनामा देणार नाही तेवढाच लढा जोरात यावा. का मी तुम्हाला सांगतो की लोकांच्या मनात हे दृश्य बघून चीड निर्माण होते. तुम्ही पोरींना अशा आपटून मारता. तुम्ही दांडा असा मागणं घालण्याचा प्रयत्न करता. अरे तुम्हाला मुलं बाळा आहेत की नाही? पोलिसांबद्दलच पोलिसांच्या घरची पोरं बोलतात की तुमचं प्रतिमा किती खराब झाली हो. पोलीस हे मिलिटरीतले जवान नाही आहेत. त्यांची मानसिकता गोळ्या मारण्याची नसते. त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखायची असते. म्हणून त्यांना आदेश असतो की पाया खाली मारा. माझ्या बरोबर एक पोरगा आहे आता. याला कुठे मारलंय? हे काय आहे? आता तुम्हाला सांगतो, हा पोरगा ना, हा पोरगा ह्या पोराला राऊंड मध्ये घेऊन पोलिसांनी मारलं आणि हा उभा राहिला. शेवटी मारा मारा मारा. पोलीस मागे गेले आणि आज याचं बघून अख्ख्या देशातली पोरं पोलिसांसमोर उभा राहतात. मारो मारो मारो. ही भयंकर परिस्थिती आहे. ही भयंकर परिस्थिती आहे. तुम्ही जेनझीला अंगावर नको घ्यायला पाहिजे. आणि खूप टेक्नोसॅव्ही आहेत. तो पावडरचा व्हिडिओ असा काढला त्यांनी की त्या इन्स्पेक्टरला पण वाटलं पण नसेल की माझा व्हिडिओ निघतोय. निघाला नाही नीलम. पण म्हणजे तसेच नाही पोरं कशी कलाकार आहेत. म्हणजे ह्या राज्यकर्त्यांची दहशत काय होती या पोरांनी संपून टाकली हो. काय उघडपणाने शिव्या देत आहेत. या शिव्या आपल्या मनाला पटत नाही कारण आपण त्या ह्याच्यात आलेलो नाहीये. पण नाही घाबरत. एकदा भीती मेली की सगळं गेलं. आज भीती मारलीत ना तुम्ही
काय केलं, याला मारून काय मिळालं, आता परत उभा आहे, मजबूतीने उभा आहे, क्या मारा परत, याला काय होणार आहे. आज सगळी पोरं त्याच तयारीत मारो, हे चांगलं नाही आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरच आंदोलन सुरू होतं, आता राज्यांमध्ये आंदोलन सुरू होत आहे. अजून पेटेल, हे तर अजून पेटेल. का राग नीट बद्दल तर आहेच, पण राग चंदाचोरी बद्दल आहे, राग महागाई बद्दल आहे, राग बेरोजगारी विरुद्ध आहे, इथे राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध आहे, इथला एकंदर इंडस्ट्रियलायझेशनला लागलेल्या किडीबाबत आहे, आपली घसरलेली आर्थिक परिस्थितीबद्दल आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली गेलेली आबरू, ह्याच्या सगळ्या प्रकारचा राग एकत्र आला आणि आग लागली आहे. रविवारी दोन्ही ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक पर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय. तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार आहात का? कारण मुंबईमध्ये जिथे जिथे विद्यार्थी येतील तिथे मी असेल, कारण का मी विद्यार्थी आंदोलनाचा प्रतीक आहे. माझं पहिलं आंदोलन मी वयाच्या 15व्या वर्षी केलंय, 15व्या वर्षी. आज माझं वय काय विचारू नका, पण माझ्यातला विद्यार्थी मिळेला नाही. पाठिंबा मोठा मिळतोय, गर्दी जोरात होते, भाषणं देखील मोठमोठी होत आहेत, परंतु राजीनामा होईल का? परिस्थिती त्याच्या राजीनामा घेतला जाणार नाही, कारण का ते कुठल्या मानसिकतेचं सरकार आहे हे तुम्हाला कळलं नसेल तर धन्य आहे. नक्कीच आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड आहेत ते भेटीसाठी आलेले आहेत आणि तरुणांना सरकारने दुखवलं नव्हतं पाहिजे होतं अशी भावना व्यक्त केलेली आहे आणि तरुणांना दुखवल्यामुळे ही सर्व परिस्थिती सरकारवर उद्भवले, तरी देखील अजूनपर्यंत राजीनामा होणारच नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.